नमस्कार. आजच्या या सादरीकरणात आपण एका खूपच अद्भुत कथेचा उलगडा करणार आहोत. विचार करा, प्राचीन भारतातील सर्वात महान आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा विचारवंत, त्याचवेळी अत्यंत नम्र सेवक कसा काय असू शकतो? वाटतोय ना मोठा विरोधाभास? बरं, आज आपण याच रहस्याचा वेध घेणार आहोत. सारीपुत्त यांची ही संपूर्ण कथा केवळ एका महान भिक्खूची गोष्ट नाहीये, तर खऱ्या ज्ञानाने माणसाचं आयुष्य कसं बदलतं आणि खरे शहाणपण नक्की कशाला म्हणतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. चला तर मग थेट या प्रवासाला सुरुवात करूया. आता सुरुवातीलाच एक विचार करायला लावणारा प्रश्न. सर्वोच्च बुद्धिमत्ता असल्यावर नैसर्गिकरित्या माणसाचा अहंकार वाढतो का? म्हणजे बघा ना, आपण अनेकदा पाहतो की अफाट ज्ञान आणि अहंकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू बनतात. पण इतिहासात एक अशी दुर्मिळ घटना घडलीय जिथे अथांग ज्ञानाने अहंकार वाढवण्याऐवजी तो चक्क मुळासकट नष्ट केला. खरंच असं घडलंय. खुद्द भगवान बुद्धांनी सारीपुत्त यांना धम्माचा सेनापती आणि ज्ञानात सर्वात श्रेष्ठ अशी पदवी दिली होती. आता विचार करा, प्रत्यक्ष बुद्धांकडून अशी पावती मिळणं. यावरून बौद्ध परंपरेतील त्यांचं अतुलनीय बौद्धिक आणि आध्यात्मिक स्थान लगेच स्पष्ट होतं. पण इथपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता हे जाणून घेणं खरोखरच खूप रंजक आहे. ज्ञानाचा शोध, इथूनच या सगळ्यांची सुरुवात झाली. सारीपुत्त यांचं मूळ नाव होतं उपतिस्स. प्राचीन भारतातल्या मगध साम्राज्यातल्या एका अत्यंत श्रीमंत, प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला हा एक विलक्षण बुद्धिमत्तेचा तरुण. तुम्हाला तर माहितीच असेल, तो काळ म्हणजे प्राचीन भारतात आध्यात्मिक स्पर्धा आणि मोठ्या मोठ्या वादविवादांचं अक्षरशः पेव फुटलं होतं. त्यांचा हा ज्ञानाचा प्रवास आपण थोडे टप्पे समजून घेऊया. लहानपणीच उपतिस्सा यांनी सर्व पवित्र ग्रंथांवर आणि वैदिक साहित्यावर अगदी सहज प्रभुत्व मिळवलं होतं. पण जसं ते तरुण झाले ना, तसतशी त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली. ती म्हणजे संपत्ती, समाजातील प्रतिष्ठा आणि नुसतीच कर्मकांडे माणसाला म्हातारपण, आजारपण आणि मृत्यूच्या भीतीपासून अजिबात वाचवू शकत नाहीत. त्यांना परंपरेने चालत आलेल्या अंधविश्वासापेक्षा थेट प्रत्यक्ष आणि खऱ्या ज्ञानाची आस लागून राहिली होती. एक अनोखी मैत्री. याच शोधादरम्यान त्यांना एक असा सोबती मिळाला ज्याने त्यांच्या आयुष्याला पूर्ण आकार दिला. ही मैत्री होती कोलित यांच्याशी. होय, तेच कोलित जे पुढे जाऊन मोगलाना म्हणून जगप्रसिद्ध झाले. झालं असं की एका मोठ्या सार्वजनिक उत्सवात आजूबाजूचे सर्व लोक क्षणिक आनंदात आणि विलासात पूर्णपणे मग्न होते. पण या दोघांना मात्र तिथेच जीवनातील क्षणभंगुरतेची तीव्र जाणीव झाली आणि खऱ्या अर्थाने ही जाणीवच त्यांच्यातील अतूट आणि अत्यंत खोल अशा आध्यात्मिक मैत्रीचा पक्का पाया ठरला. आता त्या काळातील इतर सर्वसामान्य विद्वानांशी यांची तुलना केली तर एक खूप मोठा फरक आपल्या लक्षात येतो. इतर विद्वान काय करायचे तर स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःचा विजय आणि केवळ अहंकार सुखावण्यासाठी ते वादविवाद करत असत. पण उपतिस्सा आणि कोलित हे पूर्णपणे वेगळे होते. ते एकमेकांशी स्पर्धा न करता अंतिम सत्याच्या शोधात एकमेकांना पूर्ण साथ देणारे सहकारी होते. म्हणजे बघा, त्यांचा उद्देश कोणाला हरवणं हा नव्हताच मुळी, तर खांद्याला खांदा लावून सत्य शोधणं हा होता. या प्रवासात त्यांनी एकमेकांना दिलेलं एक वचन खरोखरच हृदयस्पर्शी आहे बरं का. ते म्हणाले होते, जर आपल्यापैकी कोणालाही मुक्तीचा खरा मार्ग आधी सापडला तर तो क्षणाचाही विलंब न लावता परत येईल आणि दुसऱ्याला तो मार्ग सांगेल. हा त्यांचा एकमेकांशी केलेला अत्यंत ठाम निश्चय होता. आणि हे उत्तमरित्या स्पष्ट करतं की त्यांची ही घट्ट मैत्री कोणत्याही स्वार्थी महत्वाकांक्षेवर नाही, तर परस्पर कल्याण आणि सत्याच्या निर्भेळ शोधावर आधारलेली होती. सत्याचा मार्ग. आता आपण या कथेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत. राजगृह शहराच्या रस्त्यांवरून चालताना एके दिवशी उपतिस्स यांची नजर अस्सजी नावाच्या एका भिक्खूवर पडली. हे अस्सजी अत्यंत शांत आणि संयमी होते आणि बुद्धांच्या सुरुवातीच्या शिष्यांपैकी एक होते. आणि तुम्हाला सांगतो, हाच तो प्रसंग जो उपतिस्स यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळणबिंदू ठरला. जेव्हा उपतिस्स यांनी अस्सजींना त्यांच्या गुरूंच्या शिकवणीबद्दल विचारलं, तेव्हा अस्सजींनी हे साधे वाटणारे पण अत्यंत खोल अर्थ दडलेले वाक्य उच्चारले. ज्या गोष्टी कारणातून उद्भवतात, तथागतांनी त्यांचं कारण आणि त्यांचा अंत देखील स्पष्ट केला आहे. बस, या एकाच वाक्याने उपतिस्स यांचा संपूर्ण दृष्टिकोन अक्षरशः एका क्षणात बदलून टाकला. दुःख ही कोणत्याही दैवी शक्तीची शिक्षा नाही, तर ते विशिष्ट कारणांमुळे निर्माण होतं आणि ती कारणे नष्ट केल्यास ते समूळ संपुष्टात येऊ शकतं. हा महान कार्यकारण भाव त्यांना त्याच क्षणी उमगला. अस्सजींचे ते वाक्य ऐकताच उपतिस्स यांना सत्याची पहिली प्रचिती आली.
ज्याला बौद्ध तत्वज्ञानात स्रोतापत्ती असं म्हणतात. पण मग त्यानंतर ते काय करतात? त्यांनी हे नव्याने गवसलेलं ज्ञान स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं का? अजिबात नाही. ते लगेच आपल्या मित्राकडे म्हणजेच कोलितकडे धावत गेले. आठवत्या ना त्यांनी दिलेलं वचन? त्यांनी ते शब्दशः पाळलं. हे सगळं आपल्या मित्राला सांगितल्यानंतर ते दोघेही मिळून एकत्र भगवान बुद्धांच्या शोधात निघाले. बुद्धांच्या संघात प्रवेश केल्यानंतर उपतिस्स हे सारीपुत्त म्हणजेच ज्ञानातील श्रेष्ठ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि कोलित हे मोग्गलाना म्हणजेच ध्यानसाधनेतील श्रेष्ठ बनले. बुद्धांनी अगदी पहिल्याच नजरेत त्यांची अफाट क्षमता ओळखली आणि या दोघांनाही आपले मुख्य शिष्य म्हणून स्वीकारले. यानंतर हे दोघेही धम्माचा प्रसार करण्यासाठी आणि संघाला भक्कम आधार देण्यासाठी अगदी खांद्याला खांद्या लावून काम करू लागले. बुद्धिमत्ता आणि नम्रता आपल्या आजच्या या सादरीकरणाचा जो गाभा आहे तो आता आपण पाहणार आहोत. सारीपुत्त यांच्या अपाट बुद्धिमत्तेने त्यांचा अहंकार वाढवण्याऐवजी तो पूर्णपणे कसा नष्ट केला हे समजून घेणं खरंच आजच्या जगात खूप गरजेचं आहे. आता हा प्रश्न जरा विचार करायला लावणार आहे. कल्पना करा, एक अगदी नवशिखा भिक्खू जेव्हा सर्वांसमोर एका सर्वोच्च गुरूवर टीका करतो किंवा चक्क त्यांची चूक काढतो, तेव्हा ते गुरु कशी प्रतिक्रिया देतील? सर्वसाधारण जगात पाहिलं तर मोठा अधिकार आणि प्रचंड ज्ञान असलेला एखादा माणूस आपला अपमान झालाय असं समजून लगेच भडकला असता, रागावला असता किंवा स्वतःचा बचाव करू लागला असता, बरोबर ना? पण इथे प्रत्यक्ष काय घडलं? एका तरुण आणि अगदी अननुभवी भिक्खूने जेव्हा सारीपुत्त यांना त्यांचे वस्त्र योग्य प्रकारे घातले नसल्याचे सर्वांसमोर सांगितले, तेव्हा सारीपुत्त यांनी अत्यंत आदराने आपले वस्त्र नीट केले आणि त्या दुरुस्तीसाठी चक्क त्या नवशिक्या भिक्खूचे मनापासून आभार मानले. हे खरोखरच थक्क करणार आहे. यातून हेच सिद्ध होतं की त्यांच्या मनात स्वतःबद्दलचा कोणताही खोटा अहंकार शिल्लक नव्हता आणि त्यांना स्वतःच्या खोट्या सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा सत्य आणि शिस्त जास्त महत्त्वाची वाटत होती. त्यांच्या दैनंदिन कार्यातूनही त्यांची हीच विलक्षण नम्रता पदोपदी दिसून येत असे. त्यांनी संघातील वाद अत्यंत शांततेने आणि समन्वयाने सोडवले. बरं, त्यांची शिकवण्याची पद्धत एवढी लवचिक होती की ते उच्च शिक्षित ब्राह्मणांपासून ते अगदी सर्वसामान्य गावकऱ्यांपर्यंत सर्वांना त्यांच्या त्यांच्या पातळीवर जाऊन समजावून सांगत. त्यांनी राजे आणि सामान्य नागरिक यांना अगदी समान वागणूक दिली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः एवढे महान शिक्षक असूनही त्यांनी भगवान बुद्धांबद्दल नेहमी नितांत आदर बाळगला. याच विलक्षण नम्रतेमुळे ते खरे धम्माचे सेनापती बनले. माहितीये, केवळ बौद्धिक वर्चस्व आणि खरे जागृत ज्ञान यातील हाच तर तो सर्वात मोठा फरक आहे. बौद्धिक वर्चस्व नेहमी वादविवादात विजय, स्वतःची प्रतिष्ठा आणि फक्त अनुयायी शोधत असतं. पण जागृत ज्ञान आणि खरे शहाणपण हे केवळ इतरांचा गोंधळ आणि दुःख कमी करण्यासाठीच कार्य करतं. सारीपुत्त यांची एवढी कुशाग्र बुद्धिमत्ता कधीही कोरड्या बौद्धिक वादात किंवा अहंकारी वादविवादात अडकून पडली नाही. ती नेहमीच करुणेने प्रेरित होती. अंतिम कार्य आणि निरोप. आता आपण त्यांच्या जीवनातील शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत त्यांनी एक अत्यंत मानवीय आणि करुणामय निर्णय घेतला. त्यांनी आपल्या आईकडे परत जाण्याचं ठरवलं. आता विशेष गोष्ट अशी की त्यांच्या आईचा बौद्ध तत्वज्ञानावर सुरुवातीपासूनच अजिबात विश्वास नव्हता आणि त्या जुन्या कर्मकांडी परंपरांना मानणाऱ्या होत्या. तरीही ते त्यांच्या बालपणीच्या खोलीत परतले आणि तिथे अत्यंत शांतपणे, धैर्याने त्यांनी मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी केली. तिथे त्यांनी आपल्या आईला कोणत्याही कठीण वादातून नव्हे तर केवळ आपल्या अतिशय शांत आणि संयमी उपस्थितीतून शिकवण दिली. त्यांनी कसल्याही अपराधाच्या भावनेशिवाय अत्यंत कृतज्ञतापूर्वक एका मुलाचं कर्तव्य पार पाडलं. हे त्यांच्या अथांग ज्ञानाचं आणि कौटुंबिक करुणेचं एक अगदी अचूक संतुलन दर्शवतं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या केवळ 2च वस्तू बुद्धांना परत देण्यात आल्या, त्यांचे वस्त्र आणि त्यांचे भिक्षापात्र. फक्त 2 वस्तू. हे एका अशा आयुष्याचं ज्वलंत प्रतीक आहे ज्यामध्ये भौतिक गोष्टींचा कोणताही मोह नव्हता, परंतु आध्यात्मिक वारसा मात्र अफाट होता. त्यांनी आपल्या मागे कोणतेही भव्य राजवाडे किंवा मोठे मोठे स्मारके उभी केली नाहीत, तर मानवी मने पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या एक चिरंतन आणि जिवंत वारसा मागे सोडला. तर आपण या सर्व माहितीतून नक्की काय शिकायला हवं हे आपल्याला एका शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. आपण जो रोज ज्ञानाचा शोध घेत आहोत तो आपला अहंकार वाढवत आहे की आपली करुणा विस्तारत आहे? सारीपुत्त यांच्या या अद्भुत कथेवरून हे अगदी स्पष्ट होतं की खरे ज्ञान तेच असतं जे मानवी मनाला अधिक नम्र बनवतं आणि इतरांविषयीची करुणा जागृत करतं.
या विश्लेषणातून मिळालेली ही शिकवण आपल्या सर्वांसाठी नक्कीच विचार करायला लावणारी आणि अंतर्मुख करणारी आहे, नाही का? पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण सादरीकरणात. धन्यवाद.